मित्रांनो, आज मी चाललोय पुण्याला कशासाठी तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि हा आहे आकाश. सरळ ट्रॅव्हल्सने आम्ही उतरलो स्वारगेटला आणि तिथं होता आकाश. आम्ही दोघं जण गेलो आकाशच्या घरी. तिथं फ्रेश होऊन बॅग वगैरे ठेवून घरी आम्ही आलो चहा पिण्यासाठी. चहाची टेस्ट खूप भारी होती आणि बन पण एक नंबर होता, बटर बिटर लावून होता. नंतर आम्ही गेलो टेकडीवरती आणि तिथं स्टेडियम खूप भारी होता. काय फुलं होते, काय झाडं होते, एक नंबर. एक नंबर तर माझा मित्र आकाश पण होता. काय ट्रीट केले यार, एक नंबर. सगळं 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 खर्च वगैरे सगळं सगळं त्यानेच केलं यार. मला 1 रुपयाचा खर्च करून नाही दिला. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, काय काय आम्ही खर्च केलं, काय काय गेलो, कुठं कुठे गेलो, सगळं दाखवणार आहे तुम्हाला. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. सळ टेकडीवरनं खाली आलो आणि आम्ही श्री दत्तांच्या मंदिराच्या बाहेरूनच पाया पडले. कारण आम्ही आंघोळ केली नव्हती म्हणून आम्ही मध्ये गेलो नाही. नाहीतर आम्ही मध्ये पण गेलो असतो. ओके, तिथे पाया पडून आम्ही गेलो थेट रील स्टार जे जे भाऊच्या खिचडी सेंटरला. आणि इथं जे जे भाऊ आपल्याच हाताने मस्तपैकी खिचडी सर्व करत होते. आणि इथं याला तिरंगा राईस म्हणतात. चांगलं नाव आहे आणि टेस्ट पण चांगली आहे. आपली जुन्या बस स्टँडची खिचडी कशी असते तशी आहे. पोट भरून नाश्ता केल्यानंतर आम्ही गेलो आमच्या मेन कामासाठी, ज्या कामासाठी आम्ही पुण्यामध्ये आलतो. डायनामाइटचा बोर्ड दिसतो तुम्हाला स्क्रीनवरती. येस मित्रांनो, आम्ही आलो डायनामाइटच्या फॅक्टरीला. बाहेरच थोडं थोडं फॅक्टरी बघितल्यानंतर आम्ही बसलो मीटिंगला. मीटिंग मध्ये थोडस चर्चा केली आम्ही. तर तुम्ही ओके, आमची जी रिक्वायरमेंट होती स्पीकरची, तर त्या स्पीकरची आता आम्हाला टेस्टिंग भेटणार आहे थोड्याच वेळामध्ये. 2 स्पीकर आहेत जे की आम्ही रिक्वेस्ट केले त्यांना की बाबा 2 स्पीकरची रिक्वायरमेंट आहे. त्या हिशोबाने आम्हाला तुम्ही टेस्टिंग द्या. तर आता बघू ते कसा रिस्पॉन्स येतो आहे. रिस्पॉन्स मी तुमच्यासोबत शेअर पण करणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. हा 1800चा आहे आणि हा 2000चा आहे. त्यानंतर हा पण 2000चा आहे, पण हा 6 इंची वॉइसकल आहे. हा पण 2000चा, हा 2550 आहे. हे 21 इंच आहेत हे दोन्ही पण. 21 इंच आपल्याला देणे घेणे आहे. आपल्याला फक्त 2000, 1500 आणि 1800 देणे. 1800ची टेस्टिंग घेतल्या. ओके, आता 1800 वॅट लागले तिथं आणि सिंगल टॉप आहे इथं. टेस्टिंग खरंच धमाकेदार होते. 2च बेस होते पण पूर्ण जमीन हादरत होते. आमच्यावर जो एम्प आहे बेसचा त्याच्या हिशोबाने आम्ही एक स्पीकर घेतला 18X451. नंतर आम्ही आलो पुण्याच्या खाऊगल्लीमध्ये. खाऊगल्ली खूपच लांब होती पण आम्ही जवळच्याच शॉर्मा शॉपला गेलतो आणि इथं शॉर्मा घेतला. आणि टेस्ट एवढी भारी होती ना शॉर्माची, खूप भारी होती. व्हेज नॉन व्हेज दोन्ही टेस्ट एक नंबर होता. तिखट खाल्ल्यानंतर थोडंसं गोड खाण्याचं मन केल्यानंतर आम्ही मॉन्जोनेसची पेस्ट्री मागवली. नंतर पुण्याचे मोमोज पण मला ट्राय करायचे होते म्हणून मी चीज मोमोज पेरी पेरी मागवला. टेस्ट एव्हरेज होती, जास्त का भारी नव्हतं म्हणून आम्ही फेकून टाकलं बाकीचं. त्यानंतर आम्ही गेलो मॉलला. मॉलमध्ये जास्त का स्टोर नव्हते पण एक कॅफे होता म्हणून आम्ही त्या कॅफेमध्ये पिझ्झाच खाल्ला. नंतर आम्ही गेलो दुसरीकडे कपडे घ्यायला. तर जातच होतो तर रस्त्यामध्ये आम्हाला फेमस लस्सीवाला दिसला. तर आकाश बोलतो की भाई इथली पण लस्सी आपण टेस्टच करू. नंतर आम्ही गेलो पुढे कपडे घेण्यासाठी. मार्केट एवढा मोठा होता आणि रस्ता एवढा छोटा होता की खूप बारीक बारीक गल्ल्या बोळ्या होत्या. बघू शकता, तुम्हाला रस्ता पण दिसत नसेल. कपडे घेऊन आम्ही आलो रस पिण्यासाठी कारण भूक पण थोडीशी लागली होती. आणि इथं रस काढण्यासाठी मशीन बघा किती मोठी आहे. ठिकाणी एक एक ग्लास रस मारला. नंतर आम्ही आलो दुकानावरती. आकाशच्या पुणे सायनेज बोर्ड दुकानाचं नाव आहे. आणि मध्ये पण बघू शकता अॅक्रेलिक बोर्डचं दुकान आहे. इथं सोप्या भाषामध्ये प्लास्टिकचे बोर्ड बनवतात. इथं सगळं मॅन्युफॅक्चरिंग इथंच आहे. कटिंग पासून प्रिंटिंग पासून सगळं 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 इथंच आहे. आणि ही लेझर मशीन आहे, पहिल्यांदाच बघतोय मी. नंतर तिथं थोडी आम्ही मस्ती केली. ओके, आता मी ट्राय करतो. ओके, अच्छा का आपको भेज रही उसकी बात नहीं है। अच्छा गॉड भाई, नाही खूप जास्त माझा हात लाल पडलाय आणि खूप जास्त स्ट्रॉंग आहे मॅग्नेट हा. ओके चल, हे ना असं वाकवायचं ना त्याला.
दोन चिटका आता संपलाच विषय आहे बघ. बघा मित्रांनो, आकाश बघा कसा फटाफट काढतोय, लावतोय काढतोय, लावतोय काढतोय. अरे याचं टेक्निक आता समजली. ते आहे ना भाई, हा. त्याला साधं थोडं उचलून घ्यायचं आहे. हा. हा, ते नाही गेलं. का? आता हा, हा. हे बघ काय आजचं? हा. हे कर. हा. हे हा? आता आकाश भाऊ, तू काढ, तू काढ. हे बघा मित्रांनो, वापस आकाश किती फटाफट काढतोय. कशी ताकद आहे. ताकद या प्रॅक्टिस बोलू शकतोय, म्हणजे त्याला प्रॅक्टिस आहे म्हणून तो काढतोय फटाफट. आणि भैया बघा कसं ताकद लावतोय. ओके तर मित्रांनो, आता थोड्या वेळाने आमची बस येणार आहे आणि मी चाललोय वापस देगलूरला माझ्या घरी. आणि जो मुलगा दिसतोय आकाश, माझा भाऊ, माझ्या ब्लॉगमध्ये बघितला असाल तुम्ही. ओके, बाईने 2 दिवसापासून एवढी आमची खातिरदारी केली माझ्या आणि भैयाची, यार खूप म्हणजे खूप खातिरदारी केली. जो माझा भैया बेस्ट फ्रेंड आहे, जो की माझा भाऊ, ओके, तर त्याचा हा बेस्ट फ्रेंड आहे आणि खूप सेवा केली यार. थँक्यू आकाश भाऊ. आणि याची आय डी पण तुम्ही माझ्या कमेंटमध्ये पिन करतो. भावाला थँक्यू माझ्याकडनं पण बोला. ओके, खूप खातिरदार केली. आठवण म्हणून आम्ही एक फोटो वगैरे काढलं. नंतर आमची बस आली, तेवढ्यामध्ये आम्ही गेलो बसच्या इथे. आणि नंतर आम्हाला आकाश बाहेरनं बाय करत होता, मी पण त्याला बाय केलं. मिस यू आकाश. आत्ता पण मला ते दिवस आठवत आहेत. तर मित्रांनो, मी आता गावाकडे चाललो होतो आणि आकाश बोला की काय खात होतं. मी बोललो भाई तुझ्या मर्जीने काय आणायचं आहात. तर भाईनी म्हणजे एवढी चिंता केली की म्हणजे मी बाहेर प्रवासामध्ये का म्हणजे मळकू नये म्हणून भाईने एकदम माझ्यासाठी हेल्दी फूड आणलं आहे. बघू शकता तुम्ही, स्प्राउट्स, जे की आम्ही मराठीमध्ये भेळ बोलतो, कशाची मूग भेळ बोलतो. तर भाऊ एवढा म्हणजे मनापासून एवढी काळजी घेतो ना यार, खतरनाक. एक मित्र राहता असा राहावा. ओके, तर एवढंच बोलतो की यार खूप जबरदस्त मित्र आहे. आणि थँक्यू आकाश, ब्लॉग बघत असशील तर थँक्यू.